चला आज आपण पुरणपोळीबरोबर सार खातो ना, तो कसा बनवायचा ते पाहूया. तर थोडंसं खोबरं, लसूण आणि अद्रक याचं वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता. आता तेल गरम करून याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता, हिंग, खोबऱ्याचं वाटण. आता मसाला आपल्याला पहिल्यांदा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. एक 5 ते 7 मिनटं लागतात चांगला परतायला. कोथिंबीर पण टाकायची आहे. एकदम हलका होतो. हे बघा असा परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टाकायची आहे हळद, कांदा लसूण मसाला आणि परत हा मसाला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपण जी डाळ पुरणाला शिजवतो ना, त्याचं जे पाणी काढलेलं असतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. चण्याची डाळ चांगली मऊ होईपर्यंत शिजवून त्याचा पण तुम्ही सार बनवू शकता असा, जर खायचा असेल तर. आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे, पातळ ठेवायचं आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चवीसाठी याच्यामध्ये जर पुरण टाकलं ना तर अजून चांगली चव येते याला, किंवा मग थोडासा गूळ घालायचा, खूप जास्त नाही. याने चव छान येते साराला. आता 2-3 मिनटं चांगला याला उकळवून द्यायचं आहे. आणि हा सार किंवा आमटी म्हणा, पुरणपोळी भाताबरोबर फार छान लागतो. नक्की बनवून बघा.